नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या NUHMच्या जागा निघालेल्या आहेत। ह्या जागा कोणत्या, यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ जो आहे तो एंडपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा, येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर बघा, सुरुवात होते। इथं दिलेला आहे 15व्या वित्त आयोगा अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविलेली आहे। त्यानुसार जे आहे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने हे पदे भरली जाणार आहेत। तर बघूया, कंत्राटी पद्धतीने आहे, पण जर तुम्ही इच्छुक असाल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। तर बघा, स्टाफ नर्स स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष या दोन्हींसाठी जे आहे त्या जागा निघालेल्या आहेत। दोघांसाठी सेम क्वालिफिकेशन आहे, 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरी जे डिप्लोमा आहे तो कंप्लीट पाहिजे किंवा BSc नर्सिंग तरी पूर्ण पाहिजे। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी जी आहे ती बंधनकारक आहे, म्हणजे तुमची नोंदणी असली पाहिजे। त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे तर बघा, अराखीव प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 आहे। मासिक ठोक मानधन काय भेटणार आहे तर मासिक याच्यामध्ये जे मानधन आहे ते 20,000 रुपये असणार आहे। पुढे तुम्ही प्रवर्ग पाहू शकता, स्क्रीनला पॉज करा आणि हे रीड करून घ्या। पण शॉर्टमध्ये सांगतो, प्रत्येक प्रवर्गासाठी इथे जागा विभाजित केलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही पाहू शकता। स्त्रियांसाठी म्हणजे टोटल पाहिलं तर 41 जागा आहेत आणि पुरुषांसाठी 3 जागा आहेत। तर तुम्ही पॉज करून कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत तुमच्या प्रवर्गानुसार हा जे जागा आहेत त्या पाहू शकता। आता बघा, खाली दिलेला आहे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरात आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत रिक्त पद भरती सुरू आहे। या अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत। आता पदे भरण्याची जी जाहिरात आहे ती आपल्या समोर आहे, पण ती जाहिरात तुम्हालाही आपल्या ग्रुपवर किंवा तुम्हाला जर इच्छुक असाल तर आम्हाला कॉमेंट एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामची, तिथं आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। पण nmmc.gov.in या संकेतस्थळावर हे जे PDF आहे, ही जी जाहिरात आहे ती अवेलेबल आहे। खाली बघूया आपण अर्ज करायच्या अनुषंगाने काही सूचना केलेल्या आहेत। तर बघा, पहिली सूचना आहे, उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती 6 महिन्यांच्या कालावधी करिता राहील, म्हणजे 6 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये असणार आहे कंत्राटीचा। सर्व उमेदवारांनी जाहिरातमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे, म्हणजे जी डेट दिलेली आहे त्या अंतर्गतच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। पुढचा सूचना आहे की अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरायची आहे। एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येणार आहे व त्यात कोणताही बदल करता येणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। चौथा आहे मुद्दा, स्टाफ नर्स पदाकरिता पूर्ण भरलेला अर्ज मुद्दा क्रमांक दिलेले आहेत, त्यामध्ये सर्व कागदपत्रे वैद्यकीय म्हणजे अधिकारी, म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं म्हणल्यास तुम्हाला अर्ज करत असताना सर्व ज्या सूचनांचं आहे ते पालन करायचं आहे। जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते अवेलेबल असले पाहिजेत आणि जी तुम्ही माहिती भरणार आहे ती अंतिम असणार आहे। आता वयोमर्यादा आपण बघूया। तर बघा, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णयानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास पदाची कमाल वयोमर्यादा अराखीव प्रवर्गासाठी आहे 38 आणि राखीव प्रवर्गासाठी आहे 43। तर वयाची अट अशा प्रकारे आहे। अर्ज भरण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। सूचना महत्त्वाच्या असतात। उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवायची आहे। माध्यमिक शाळा पत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख अर्जात नमूद करायची आहे, म्हणजे तुम्हाला तुमची जन्मतारीख पण योग्य टाकायची आहे। त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापर्यंतच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। अर्जात उमेदवाराचे लिंग याबाबतची माहिती नमूद करायची आहे, म्हणजे सर्व काही तुमचं जे जेंडर आहे, तुमचे जे 10वी 12वीचे सर्टिफिकेट असतील, तुमचं जे डिप्लोमा डिग्री जेही याच्यासाठी पाहिजे आहे, अर्हता शैक्षणिक अर्हता, त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला, त्याचबरोबर डोमासाईल असेल महाराष्ट्राचं, कास्ट सर्टिफिकेट असेल, ज्या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट, किंवा नॉन क्रिमिलियर लागू असेल OBC साठी तर नॉन क्रिमिलियर, SCBC असेल तरी पण, तर हे सर्व काही जे आहे सूचना दिलेल्या आहेत। आता खाली आपण पाहूया शैक्षणिक अर्हता। तर बघा, शैक्षणिक अर्हतेचे बाबतचा सविस्तर अचूक तपशील नोंद करायचा आहे। वरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 पोस्ट आहेत स्त्री आणि पुरुषांकरिता, तर त्याच्यामध्ये 12वी पास, मिडवायफरी झालेला असेल किंवा BSc नर्सिंग झालेला असेल तर याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहेत। अर्ज भरत असताना हे सगळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला नोंदी घ्यायच्या आहेत की तुम्हाला जे काही डिटेल्स तुमच्या आहेत त्या अचूक आणि योग्य भरायच्या आहेत आणि त्याच अंतिम समजल्या जातील। आता ड मध्ये दिलेला आहे अनुभव।
शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा शासकीय, निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे तुम्ही ही डिग्री झाल्यानंतर कुठे जरी अनुभवासाठी तुम्ही वर्क केलेला असेल तर ते अनुभवाचं सर्टिफिकेट सुद्धा याच्यासाठी ग्राह्य धरलं जातं आणि तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. तर त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही. आधीच करायचं नाहीये, नंतर म्हणजे त्यानुसार नंतर करायचं आहे. म्हणजे ह्याच्यात जे पॉईंट्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला तुमचे जे अनुभवाचं सर्टिफिकेट आहे ते द्यायचं आहे. तर या अनुभवाच्या सर्टिफिकेटपर्यंत संगणक अर्हता MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करायचा आहे. म्हणजे याच्यासाठी MSCITचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ते सुद्धा नमूद करायचं आहे. जर MSCIT झालेलं नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, कारण इथं दिलेलं आहे क्लिअरली MSCIT प्रमाणपत्र धारित करीत असल्याचा तपशील जो आहे तो नमूद करायचा आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे जे आहे ते 2020 पासून लागू करण्यात आलेले आहे. लहान कुटुंबाची अट, तर ते तुम्हाला करावं लागतं, सर्वांनाच करावं लागतं. उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी, तुमची जी फोटो आहे स्वाक्षरी आहे ते सुद्धा तुम्हाला अर्जामध्ये ही करायची आहे, अटॅच करायचे आहे. निवड प्रक्रिया बघूया आता. स्टाफ नर्स पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल आणि सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. सदर पदभरती प्रक्रियेबाबत सर्व आवश्यक सूचना व माहिती विभागाच्या संकेतस्थळावर, विभागाचं संकेतस्थळ मी वापस सांगत आहे, nmmc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही माहिती प्राप्त करून घेऊ शकता. किंवा तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता हे आपण पूर्ण जे PDF आहे ते पाहिलेलं आहे. आता अर्ज सादर करायचा पत्ता काय आहे तर बघा, ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. तर वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, मुख्यालय जे आहे ते दिलेलं आहे. प्लॉट नंबर 1 से 15A किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर, नवी मुंबई, ज्याचा पिनकोड आहे 400614. तर या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवायची तारीख आजपासून सुरू झालेली आहे 15/10/2025 ते 4/11/2025 पर्यंत. या कालावधीच्या आतमध्ये तुम्ही जर यासाठी इंटरेस्टेड असाल तर या कालावधीच्या आतमध्येच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्याची कार्यालयीन वेळ सुद्धा दिलेली आहे 9:45 ते सायंकाळी 6:15 या वेळेतच तुम्हाला सादर करायचं आहे. त्याचबरोबर 15व्या वित्त आयोगा अंतर्गत शहर आरोग्य वर्धिनी केंद्रांतर्गत कार्यालयीन कामकाजाची वेळ जी आहे ती दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत राहील. म्हणजे तुमचं जे कामकाज आहे ते दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत असणार. भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, पदभरती प्रक्रियेत बदल करणे, पदांच्या संख्येतील बदल करणे हे अधिकार सुद्धा स्तरावर राखून ठेवण्यात आलेले आहेत. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही. जे सध्या पद दिले आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, वाढू शकतात, कमी होऊ शकतात किंवा ही पदभरतीला स्थगिती जे काय असेल ते सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला कोणताही दावा करता येणार नाही. पण तुम्ही ह्या नक्की फॉर्म भरला पाहिजे. याबद्दल जे आहे ती पूर्ण डिटेल समोरच आहे. आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्र कोणकोणते आता बघा, मी हे वाचून दाखवत नाही, खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून जे आहे ते पाहू शकता. याच्यामध्ये 10वी पासून ते तुमच्या डिग्री, डिप्लोमापर्यंतचे सर्व डॉक्युमेंट्स याच्यामध्ये गरजेचे आहेत. तुम्हाला हे अटॅच करून पाठवायचे आहे तुमच्या फोटोसेट. तर मित्रांनो, हे होता पूर्ण व्हिडिओ या भरती प्रक्रियेबाबतचा. याच्याबद्दल कोणतेही तुमचे क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. भविष्यामध्ये अशाच वेगवेगळ्या भरतींचे व्हिडिओज आम्ही टाकत राहू, जे करून तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.